जेवढ्या 543 जागा आहेत त्याच्यामध्ये तुम्ही महिला आरक्षण आणा, पण त्यांनी ते काय मान्य केलं नाही. त्या 2 अटी तशाच ठेवल्या. आता जे बिल पास झालंय 23 मध्ये ते त्यांनी परत कालच्या सत्रामध्ये 26 मध्ये ते बिल आणलं. त्याचं कारण काय आहे? कारण का 2 राज्यांमध्ये निवडणुका अजून चालू आहेत, इलेक्शन वोटिंग अजून व्हायचंय तामिळनाडू आणि वेस्ट बेंगॉलमध्ये, म्हणून ते पूर्ण सत्र आणलं. म्हणजे दोन राज्यांच्या निवडणुकीसाठी त्यांनी पूर्ण देशाची अखंडता जी आहे ती धोक्यात टाकली. महिलांचं नाव पुढे करून महिलांचा नेहमीप्रमाणे वापर केला. प्रत्येक इलेक्शनच्या आधी त्यांचा जुमला असतो, त्यांचा धमाका असतो, त्यांची लाडकी बहीण असते. तसंच त्याच पद्धतीत महिला आरक्षणाच्या नावाखाली त्यांना डिलिमिटेशन बिल पास करायचं होतं, म्हणून ते सत्र आणलं. मला या गोष्टीचं आश्चर्य वाटतं की नेहमीच मोदीशांचं एक स्ट्रॅटेजी असते, पण ह्या वेळेस ती फेल गेली स्ट्रॅटेजी. पहिल्या दिवशी जेव्हा डिबेट सुरू झाले ह्या बिलावर, डिलिमिटेशन बिल, महिला आरक्षणाचा उल्लेखच तुम्ही बघा लिस्ट ऑफ बिझनेसमध्ये नाहीये, त्या बिलमध्ये नाहीये. ते बिल फक्त कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट बिल होतं डिलिमिटेशनच्या नावाखाली. महिला आरक्षणचं बिल 23 मध्येच पारित झालंय. त्या दिवशी जेव्हा पहिल्या दिवशी आमचे डिबेट सुरू झाले संसदेत, तेव्हा आपल्याला दिसलं की अमित शहाजी आणि मोदीजी हे बॅकफूटवर गेले. खूप मोठ्या प्रमाणात ते बॅकफूटवर गेले, कारण का विरोधी पक्षांनी, इंडिया अलायन्सनी एक नॅरेटिव्ह त्या दिवसापासून सेट केला की हे महिला बिलच नाहीये, हे महिला आरक्षण बिलच नाहीये, हे डिलिमिटेशनचं बिल आहे. आणि म्हणून कधी नव्हे तर मोदीजी ज्यांचा प्लॅन नव्हता इंटरव्हीन करायचा, पहिल्या दिवशी 16 तारखेला त्यांनी इंटरव्हीन केलं, कारण का नॅरेटिव्ह आमचं ऑलरेडी सेट झालेलं की हे महिला आरक्षण बिल नाहीये. म्हणून मोदीजींना पार्लमेंटमध्ये त्या दिवशी इंटरव्हीन करायला लागलं आणि त्यांचं नेहमी ही स्क्रिप्टेड होतं हे सगळं की आपण हे बिल आणूयात, आपण इंडिया अलायन्सचे काही पार्टनर्स जे असतील त्यांना फसवायचा, मनवायचा प्रयत्न करूयात. आणि मला तेच कळत नाही, 2/3 मेजॉरिटी लागते हे बिल कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट पास करायसाठी. आतापर्यंत त्यांच्या पक्षात वाटत असेल की मोदीशांची ती चाणक्य नीती एवढी सक्सेस होते, कोणी काही बोलत नाही, कोणी चॅलेंज करत नाही. त्यांना माहिती असून त्यांना 2/3 मेजॉरिटी मिळणार नाहीये, तरी तुम्ही हे बिल आणलंच कसं? म्हणजे तुम्हाला महिला आरक्षण द्यायचंच नाहीये पहिली गोष्ट, आणि डिलिमिटेशनच्या नावाखाली तुम्ही हे बिल आणताय, तर तुमची तयारी पण नव्हती, तुमची तयारी नव्हती 2/3 मेजॉरिटीची, मग तुम्ही आणलाच का? मग तुम्ही महिलांच्या भावनांशी का खेळलात? हा माझा त्या ठिकाणी प्रश्न आहे. आणि ते खूप मोठ्या प्रमाणात पहिल्या दिवशी बॅकफूटवर गेले, त्यांनी इंटरव्हीन केलं. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी काय होणार आहे हे नेमकं आम्हाला कोणालाच माहिती नव्हतं, खूप अनसर्टनिटी होती. मी असं ऐकलं की त्या ठिकाणी आदरणीय गृहमंत्री आणि सेक्रेटरी जनरलचं थोडीसं वादावाद पण झाली, कारण का त्यांना लिस्ट ऑफ बिझनेसमध्ये थोडंसं काहीतरी अनकॉन्स्टिट्युशनल करायचं होतं. त्यांचा वादावाद झाली, म्हणून दुसऱ्या दिवशी ते उत्तर कधी देणार आहेत, रिप्लाय कधी देणार आहेत, वोटिंग होणार आहे का नाही, वोटिंग कसं होणार आहे हे आम्हाला कोणालाच कळलं नाही, कारण का एकंदरीत सरकार बॅकफूटवर गेली. त्यांची स्क्रिप्ट अशी होती की त्यांना आम्हाला महिला विरोधी दाखवायचं होतं, पण त्यांचा गेम पूर्ण उलटला. कारण का आज तुम्ही बघताय त्यांचं कालचं भाषण, पहिल्यांदा असं झालं असेल की मोदीजींच्या कालच्या भाषणाच्या खाली जर तुम्ही कमेंट्स वाचले, आणि जेन्युइन अकाउंट्स होते, एप्रिल 17, 2026ला क्रिएट झालेले अकाउंट्स नव्हते, जेन्युइन अकाउंट्स होते, जे 21चे असतील, 22चे असतील. त्यांना इतकं ट्रोल करतायत कारण का त्यांची ही पूर्ण जी स्ट्रॅटेजी होती ती बॅकफायर झाली, बूमरँग झाली आणि फेल झाली ही स्ट्रॅटेजी. तुम्ही अजून किती महिलांचा वापर करणार आहात? तुमची हिंमत असती तर तुम्ही 24 मध्ये लागू केलं असतं. ते 23 मध्ये पारित करून 24 मध्ये, एक्झिस्टिंग 543 मध्ये तुम्ही का लागू करत नाही? तुम्ही वाढवताय. दुसरी गोष्ट, 50% वाढवण्याचं म्हणजे 543चे 850 झाले असते. आणि जे अतिरिक्त आहे तुम्ही बघा, हे महिला विरोधी कसे आहेत. महिलांचा वापर एकीकडे करताय तुम्ही, इलेक्शनच्या वेळेस महिला बिलाचं नावाखाली, डिलिमिटेशनच्या नावाखाली तुम्ही हे करताय.
आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही किती महिला विरोधी आहात हे ह्याच्यावरून कळतं की तुम्हाला सीट्स वाढवून महिलांना आरक्षण द्यायचं. आरक्षण केव्हा म्हणतात, जेव्हा एक्झिस्टिंग सीट्समध्ये जेव्हा तुम्हाला जागा आरक्षित होतात तेव्हा त्याला आरक्षण म्हणतात. इथे तुम्ही तुमच्या बाहुबलींना, तुमच्या गुंडांना सगळ्यांना मजबूत करताय, वाढवताय सीट्स, आणि त्या वाढीव अतिरिक्त सीट्समध्ये तुम्ही महिलांना आरक्षण देताय. म्हणजे ह्याचा अर्थ तुम्हाला महिलांना आरक्षणच द्यायचं नाही आहे. तुम्हाला द्यायचं असतं तर तुम्ही 24 मध्ये दिलं असतं. तुम्हाला द्यायचं असतं तुम्ही अजूनही एक्झिस्टिंग मध्ये पुढच्या 2029ला तुम्ही दिलं असतं. एक्झिस्टिंग 543 तुम्ही 50% कोणत्या बेसिसवर, रॅन्डम नंबर, विश्वगुरूंना वाटलं म्हणून त्यांनी 50% घेतलं. बरं, दुसरी गोष्ट मान्य करतो, डिलिमिटेशनची गरज आहे. आम्हाला पण वाटतं डिलिमिटेशनची गरज आहे, पण डिलिमिटेशनची पद्धत असते. एक तर डिलिमिटेशन का होतं, जेव्हा लोकसंख्या वाढते. आम्ही सगळे लोकप्रतिनिधी राहिलो आहोत, लोकसंख्या वाढते. जर लोकसंख्या वाढली तर तुम्हाला नाही वाटत की तुम्ही फ्रेश सेन्ससची आकडेवारी घ्यायला पाहिजे होती. तुम्ही 2011ची सेन्ससची आकडेवारी घेताय, त्याच्यावर तुम्ही 50% टाकताय, आणि सेन्सस न करता तुम्ही डिलिमिटेशन करता, आणि हे 50% रॅन्डम. मग तुम्ही ऑन रेकॉर्ड म्हणताय की सेन्सस चालू आहे, कास्ट सेन्सस चालू आहे. रजिस्ट्रार पण म्हणाले की 6 महिन्यात डिजिटल सेन्सस असल्यामुळे आम्ही तुम्हाला 6 महिन्यात ती माहिती उपलब्ध पण करून देतो, अवेलेबल पण करून देतो. पण नाही, ह्यांना घाई लागली नाही, कारण का 2 निवडणुका आहेत, एवढ्या त्यांच्यासाठी निवडणुकाच महत्वाच्या असतात. देशाची अखंडता महत्वाची नसते. हे एवढं अनकॉन्स्टिट्युशनल आहे की हे पूर्ण नॉर्थ साऊथ ब्रेकअप करणार आहे, डिवाइड करणार आहे, आणि असंवैधानिक पद्धतीने हे बिल पास करण्याचा अतिशय खालचा असा प्रयत्न अमित शहाजी आणि मोदीजींनी केला, ह्या सत्ताधारींनी केला. एवढंच नाही, पण त्यांच्यात कुजबूज होती हे बिल त्यांचं डिफीट झाल्यानंतर, की पता था की गिरने वाला है तो लाया ही क्यों. एवढी मोठी एम्बॅरेसमेंट गव्हर्नमेंट सत्ताधाऱ्यांना झाली, आणि म्हणून त्यांचा पूर्णपणे फेल्युअर आहे, त्यांचा पूर्णपणे डिफीट आहे. महिलांना नेहमीप्रमाणे पुढे करून हे डिलिमिटेशन बिल पारित करण्याचा अतिशय घाणेरडा असा प्रयोग मोदीजी, अमित शहाजी आणि पूर्ण बीजेपी करत होते. ते बॅकफूटवर गेलेत, आणि म्हणून हे जे आज तुम्हाला दिसतंय, मुख्यमंत्री प्रेस कॉन्फरन्स घेत आहेत, इतर सगळे, मोदीजींनी काल खूप म्हणजे इमोशनल म्हणावं प्रयत्न केला, पण ते आता त्यांचे ते गिमिक्स ज्याला म्हणतात ते काम करणार नाहीये, कारण का त्यांचा खोटा चेहरा जो आहे तो आता उघड पडला आहे. त्यांचे सगळे जे कट कारस्थान आहेत महिलांच्या विरोधात ते सगळे उघड पडलेत, आणि आता काही चालू शकणार नाही. हा त्यांचा डेस्पिरेट अटेम्प्ट होता, लास्ट अटेम्प्ट होता, पण काही नाही, आता ते पूर्णपणे उघड पडलेत आणि आपल्याला दिसून येतील. मी कोण लागून गेली, पण जेव्हा आपण बघतो, कमेंट्स बघतो सोशल मीडियावर, किंवा खूप जण आता बोलायला लागलेत त्याबद्दल, की आपल्याला कळतं की महिला विरोधी भाजप महिलांचा वापर करून डिलिमिटेशनचं बिल आणण्याचा प्रयत्न, आरक्षणाच्या विरोधात असलेले, कारण का ऍडिशनल सीट्समध्ये त्यांचे त्यांचे बाहुबली, त्यांचे गुंडाराज, त्यांच्या सगळ्या लोकांचे सीट्स परमनंट करून फक्त अतिरिक्त सीट्स महिलांना द्यायचा त्यांचा विचित्र प्रयत्न होता. आणि खरंच जर त्यांना महिलांच्या बद्दल काही असेल तर एकतर महिलांना, तुम्ही बघता महाराष्ट्रात खरातांचं प्रकरण असेल, महिला कुठेही सुरक्षित नाही आहेत, आणि खरंच जर त्यांना काही करायचं असेल तर मग त्यांनी एक्झिस्टिंग 500, आम्ही चॅलेंज करतो त्यांना, एक्झिस्टिंग 543 मध्ये तुम्ही महिला आरक्षण डिक्लेअर करून टाका. 29च्या इलेक्शनमध्ये महिला आरक्षण देऊन टाका, आणि डिलिमिटेशन सेन्ससची वाट बघा. लोकशाही पद्धतीने डिलिमिटेशनवर चर्चा होऊ दे. पण हे जे तुम्ही देशाची अखंडता, देशाची एकंदरीत जी युनिटी आहे ती तुम्ही खराब करण्याचा विचित्र घाणेरडा प्रयत्न आजपर्यंत कोणी केला नसेल, आणि फक्त 2 इलेक्शनसाठी. म्हणजे तुम्ही बघा, काल पण नॅशनल प्लॅटफॉर्मवर येतात, काँग्रेसचं नाव 50 वेळा घेतात, कमीत कमी 50 वेळा घेतात. हा नॅशनल प्लॅटफॉर्म आहे, मागे तुमचा तिरंगा होता, बीजेपीचा झेंडा नव्हता, आणि मग एवढा ड्रामा त्या ठिकाणी तुम्ही करता. आणि खरंच काही असेल तर मग आणा बिल, आता ताबडतोब पारित करा. ते पारित तर झालंय, लागू करा 543 वरती बिल, आणि महिला आरक्षण लगा. सगळ्यांना, सगळ्या महिलांना त्या ठिकाणी सुरक्षित द्या. त्या पक्षात एक तर लोकशाही नाहीये. आपण ऐकतो की त्यांच्याच महिला म्हणतात की आपको तो बोलने के लिए चान्स मिलता है, हमें तो चान्स भी नहीं मिलता है, म्हणजे ऑफ द रेकॉर्ड सांगितलं तर
असं आहे. आणि आज जे हे म्हणतात की काँग्रेस किंवा इंडिया अलायन्स महिला विरोधी आहेत, नेमके तेच. आणि आपण बघतो RSS पासून आतापर्यंत महिलांना ऑब्जेक्टिफाय करतात, महिलांना तुच्छ समजतात, महिलांना एकदम खालचं स्थान देतात, महिलांना संरक्षण देत नाहीत. आणि नेमकं सगळ्यांना माहिती आहे की कोण महिला विरोधी आहे आणि कशा प्रकारे महिलांचा वापर करून महिलांच्या नावाखाली महिलांच्या भावनेशी खेळून तुम्ही डिलिमिटेशन बिल स्वतःच्या फायद्यासाठी, जिकडे जिकडे तुमची सत्ता आहे, ज्या राज्यात तुमची सत्ता आहे तिकडे तो 50% फॉर्म्युला फायदेमंद ठरणार आहे, जिकडे तुमची सत्ता नाही आहे तिथे तो फायदेमंद ठरणार नाही आहे. आणि म्हणून येणाऱ्या अनेक वर्ष आमचंच राज्य असेल, आमचीच हिटलरशाही असेल, ह्या दृष्टिकोनातून ह्या उद्देशाने तुम्ही ते बिल आणण्याचा वाईट प्रयत्न केला. त्याचा मी निषेध करते आणि महिला विरोधी भाजपचा पण निषेध करते.